काल आपण एक ट्विट केलं आणि ट्विटच्या माध्यमातून सुनील तटकरेंचं थेट नाव घेतलं. तुमचं काय म्हणणं होतं त्या ट्विटच्या? नाही, असं आहे की मागच्या वेळेस जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांनी भविष्य वर्तवलं होतं की घड्याळ आम्हालाच मिळणार, तेव्हा आम्ही कमिशनकडे तक्रार केली होती आणि इलेक्शन कमिशननी दोघांच्या वकिलांसमोर सांगितलेलं की आमच्याबद्दल कोणीही वर्तवू नका, भविष्य वर्तवू नका, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण इलेक्शन कमिशनच्या निर्णयाबाबत म्हणजे तुम्ही भविष्य वर्तवत जाऊ नका. जसं घड्याळ आम्हालाच मिळणार, आम्हीच घड्याळाचे मालक आहोत, आम्हीच घड्याळ चोरून देणार आहोत, असं काही बोलू नका. असं इलेक्शन कमिशननी दोघांनाही सांगितलं होतं. आम्ही तर कधीच बोलत नाही घड्याळ आम्हाला मिळणार का नाही मिळणार. इलेक्शन कमिशन हे एक ऑटोनॉमस बॉडी आहे आणि त्याला कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्सनी ती बनलेली आहे. त्याच्यामुळे त्याला त्याचे अधिकार आहेत. त्याच्या अधिकारांविषयी आपण बोलणं किंवा त्यांच्या निर्णयाविषयी आपण बोलणं हे चुकीचंच आहे. आणि हे इलेक्शन कमिशननी आपल्या लेखी ऑर्डरमध्ये आणि ओरल ऑर्डरमध्ये दोघांनाही समोर ठेवून बजावलं होतं. त्याच्यामुळे सुनील तटकरेंनी अशा वेळेस बोलणं की जेव्हा निर्णय अपेक्षित आहे की घड्याळ आम्हालाच मिळणार, हा इलेक्शन कमिशनवर दबाव टाकण्यासारखा आहे. कधीपर्यंत साधारण हा निकाल लागू शकतो अशी चर्चा ऐकली की या मध्यंतरीत निर्णय येऊ शकतो पक्ष आणि चिन्हासंदर्भात? निर्णय आजही येऊ शकतो, उद्याही येऊ शकतो, परवाही येऊ शकतो, कारण का क्लोज फॉर ऑर्डर्स आहेत. क्लोज फॉर ऑर्डर्स म्हटल्यानंतर ऑर्डर ते कधीही काढू शकतात, त्यांच्यावरती मर्यादा थोडी आहेत. सर, दुसरं असं आहे की अजितदादा गट आणि शिंदे गटामध्ये आता महायुतीमध्ये जागा वाटपावून वाद होण्याची शक्यता आहे. जसं दादा गटाचं म्हणणं आहे की छगन भुजबळ जसं म्हणतात की जेवढ्या जागा शिंदे गटाला मिळतील तेवढ्याच जागा आम्हालाही द्यायला पाहिजे. हे बघा, दुसऱ्यांच्या घरामध्ये आपल्या बाजूच्या घरामध्ये डोकवायचं नसतं. त्यांच्या घरात काय भांडण चालू आहे, लाठ्यांनी चालू आहे का काठ्यांनी चालू आहे, आम्हाला काय करायचं आहे? आमचा घर संसार बघू द्या ना आम्हाला, नको त्यांच्या संसारात डोकवा कशाला. पण वाटतं का वाद होण्याची शक्यता आहे? कारण की त्या पद्धतीनं काही जागा ठिकाणी क्लॅशेस होऊ शकतात. BJP दोघांनाही घरचा रस्ता दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. लढावं तर कमळावरच लागेल. कोणाला कमळावर लढावं लागेल म्हणजे राष्ट्रवादी आणि अजितदादा बघा, अहो तुम्हाला सांगतो, लोकच म्हणतील त्यांचे ज्यांना उमेदवार देणार असतील ना ते जाऊ द्या ना, आम्हाला कमळावर लढू द्या. पण दादाने सातत्याने ठणकावून सांगितले की आम्ही कमळाच्या चिन्हावरती न लढता आम्ही घड्याळ याच चिन्हावरती लढू. वक्त आने पे सब सामने आ जाएगा. दादाला स्वतःचा हिस्सा जो काही ते सातत्याने सांगतात की आम्ही तिथे भाजपमध्ये एका वेगळ्या जबाबदारीने गेलोय वगैरे, मग तो भाजप त्यांची जबाबदारी त्यांनाच माहीत. मला काय माहीत नाही त्यांच्या जबाबदारीबद्दल, म्हणजे त्याच्याबद्दल बोलणं हे उचित ठरणार नाही. मला काय करायचं, त्यांच्याकडे काय जबाबदारी देण्यात आलेली आहे, मला काय करायचं. दुसरं असं की जर प्रकाश आंबेडकर म्हणाले जर आम्ही शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडली तर आम्ही 24-24 जागा दोन्ही मिळून लढू. शिवसेना 24 आणि प्रकाश आंबेडकर. मी प्रकाश आंबेडकर साहेबांविषयी काही बोलू इच्छित नाही, कारण वरच्या पातळीवर बोलणे चालू आहेत असं समजत आहे. त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या जे काही ते बोलले आहेत त्याच्यावर बोलणं उचित ठरणार. प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यक्रमात देखील सातत्याने ते भाष्य करतात की काँग्रेस कुठेतरी येत नाही, काँग्रेसने एक निवडावं, चळवळ किंवा संपूर्ण कुटुंब. असंही काँग्रेस, प्राधान्य देते. मी ज्या काँग्रेसला ओळखतो तो काँग्रेस पक्ष नाही आहे, तर काँग्रेस ही चळवळ आहे जी स्वातंत्र्यापासून ह्या देशामध्ये 1885 साली सुरू झाली आणि ती अजूनही तशीच आहे. काँग्रेस ही एक विचारसरणी आहे, काँग्रेस ही एक चळवळ आहे ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिलं. त्यांचे अनेक नेते तुरुंगात गेले, अनेक नेते फाशीवर गेले. ज्यांनी विचारसरणी दिली, ज्यांनी या देशाची आयडिओलॉजी सेट केली, ज्यांनी या देशाला ओळख करून दिली. अहिंसेने मार्ग काढता येतो आणि अहिंसेने त्यांनी जगातल्या सर्वात सत्ताधारी असलेल्या इंग्लंडला, ब्रिटिशर्सना काँग्रेसने पराभूत केलं. म्हणजे गांधीयन फिलॉसॉफी अजूनही जगामध्ये मानली जाते आणि किंबहुना अजरामर आहे. ती फिलॉसॉफीच काँग्रेसची फिलॉसॉफी आहे. सर, दुसरा मुद्दा
असा आहे की सदावर्तींचे पॅनलचे जवळपास 12 लोक निवडून आले होते. आता तेच शिंदे गटात जाणार आहेत, त्यांच्यावरती अविश्वास दाखवतात, कारण की ज्या पद्धतीनं बँकेचा एसटी बँकेचा कारभार गलथानपणे चालू आहे. असं आहे, ज्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला त्यांनी कुठल्या अँगलने त्यांच्यावर विश्वास दाखवला हे माहीत नाही मला. अशा माणसांकडनं काही फार अपेक्षा नसतात. ते कुठे राहिले काय, इथे राहिले काय आणि तिथे राहिले काय. सगळ्यात महत्त्वाचं असं की अमोल कोल्हेंच्या बाबतीत ज्या पद्धतीनं आता अजितदादा बोलतात, अजितदादांना ज्या पद्धतीने सांगितलं की आता निवडून कसं आहे ते बघतो, त्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कसं बघताय? कारण मला वाटतं की हाच त्यांचा जो स्वभाव दोष आहे, दमदाटी करणं. म्हणजे मी पवारसाहेबांच्या राजीनाम्याच्या दिवशी बघत होतो, का बस रे, फोटो नका, असं नाही चालत हो. तुम्ही काय घरी नाही आहे, तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहे आणि प्रत्येकाला कुठे ना कुठे हृदयामध्ये मानसन्मान असतो. जेव्हा तुम्ही टी व्ही सगळे चालू असताना मला म्हणाले गापरे, माझी बायको पोरगी माझे नातेवाईक बघत असतील ते म्हणतील काय रे या जितेंद्रची इज्जत आहे. आणि त्यामुळे मी तर त्यांच्यावरून लांबच राहायचो. त्यामुळे असं जमत नाही, असं तुला पाडून दाखवतो. ठीक आहे, आता ते खूप मोठी माणसं आहेत, ते कोणालाही पाडू शकतात. 48च्या 48 जागा निवडूनही आणू शकतात. मोठी माणसं आहेत ती. कुठेतरी टू द पॉइंट हे चर्चासत्र जे तुमच्या पक्षाकडनं अमोल कोल्हे हे घेतात ते कुठेतरी विरोधी पार्टीला अर्थात तुमच्या विरोधी पक्षाला खुपलेलं आहे. नाही, मला त्यांना काय खुपतं हे त्यांनाच माहिती. त्यांना काय खुपलं होतं की ते BJP बरोबर गेले त्यांचं त्यांनाच माहिती. आपल्याला दुसऱ्याचं मन ओळखता येत नाही ना. आणि मी काय भविष्य करता नाही. अरे दिसतं ही रेषा, तसं सांगत नाही. परंतु अमोल कोल्हेंनी आता पुढच्या 3-4 दिवसामध्ये अर्थात 27 पासून ते 30 तारखेपर्यंत त्यांचा शेतकरी आक्रोश मोर्चा जो आहे तो शिवनेरी अर्थात शिवजन्मोत्सव ज्या गडावरती झालाय तिथून ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेणार आहे. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी सातत्याने अमोल कोल्हे करतात त्यालाच कुठेतरी टॅकल करण्याकरता अजित पवारांनी ही भाषा आहे. असं आहे की प्रत्येकाला घाबरवणं हे कोणालाही शक्य होत नाही. अरे या जगामध्ये माणूस यमाला घाबरत नाही. तो कधी ना कधी येणारच आहे ना. जर यमाला घाबरत नाही तर बाकीच्यांना काय बरं घाबरायचं. माझे आमदार शालिनीताई पाटील यांचं वक्तव्य सध्या प्रचंड गाजत आहे. त्यांना असं म्हणत आहे की अजित पवार पुढील 4 महिन्यात तुरुंगात जाणार आहेत. अजित पवार त्यानंतर पक्षाशी कधीही विश्वासघात न करणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होते, असं त्यांचं म्हणणं आहे. शालिनीताईंचे सोर्सेस काय ते मला माहीत नाही, त्यामुळे मला त्याच्यावर बोलायचं नाही. मोदी श्रीरामाच्या संदर्भात मोदींचं एक पोस्टर आहे, त्यामध्ये संजय राऊत म्हणतात की त्यांनी रामाचा अपमान केलाय, कारण की 13वे वंशज आहेत का मोदी, अशा पद्धतीने त्यांनी सवाल केला. अजून 13वे अवतार म्हणाले नाहीत ना. अवतार रूपी वगैरे काय म्हणाले नाही ना कोणाला. तेवढे त्याची वाट बघा. पण प्रभू श्रीरामाला कुठेतरी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हायजॅक करायचं. ॲज अ प्रभू श्रीराम हा त्यांचा निवडणुकीच्या 3 महिन्यातला बाजारच असतो. तो बाजार मांडतातच ते. धार्मिक बाजार मांडून माहोल खराब करायचं देशाचं आणि निवडणुका लढवायचं हे त्यांचं आजचं नाही तर वर्षानुवर्षाची पॉलिसीच आहे. त्याच्यामध्ये काय मोठं आहे. आणि आजच्या तरुण पिढीला हे नाही चालत. तरुण पिढी आता अमेरिकेत, लंडन इथे विश्वविद्यालयात वगैरे शिकून येते. त्यामुळे बाहेरचे मित्र असतात, परिस्थिती बघतात, बाहेरच्या देशातली परिस्थिती बघतात, तिथला लिबरल ॲटिट्यूड बघतात आणि मग म्हणतात अरे यार आपल्या देशात काय चालू आहे. सर, जागा वाटपाच्या संदर्भात म्हणजे महाविकास आघाडीची काय नक्की चर्चा सुरू आहे? त्याच्यामध्ये खरं तर प्रकाश आंबेडकरांचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की प्रकाश आंबेडकरांची बोलण्याची जबाबदारी ही उद्धव ठाकरे साहेबांची आहे. त्याच्यामध्ये आम्ही कशाला पडावं. ते काय करायचं ते करतील ना. आणि एवढे दिग्गज नेते बसलेत, साहेब आहेत, खरगेजी आहेत, इथे उद्धव ठाकरे आहेत. आपण हे सगळे मोठे नेते असताना आपण त्याच्यात उगाच कशाला हे बोला ते बोला ते बोला हे बोला.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.